नमस्कार. मुंबईजवळच्या ठाण्यातलं कापूरबावडी पोलीस ठाणे. या कापूरबावडी पोलीस ठाण्यात एक महिला जाऊन तक्रार देते. त्यावरून गुन्हा दाखल होतो. आता ठाणे का, ठाणेच का, कापूरबावडी का, असे अनेक प्रश्न विचारले जातील. असो, जे प्रश्न विचारायचे त्याने विचारावे. जे पोलीस स्टेशन आपल्या घराच्या जवळपास येतं तिथंच कोणीही तक्रारदार तक्रार देतो. तक्रार दिली, गुन्हा दाखल झाला. तक्रार कोणाविरुद्ध आहे? तक्रार मोठी गंभीर आहे. मी त्या महिलेचा चेहरा दाखवत नाही. मला ओळख म्हणजे चेहरा दाखवून ती ओळख उघड करायची नाही आहे, पण नावसुद्धा सांगण्याची गरज नाही असं मला वाटतंय. ही महिला शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्या मुलाची बायको आहे. विनायक राऊत कोण आहेत? त्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पूर्ण नाव घेतलं पाहिजे, ते सांगतात. या पक्षातलं स्थान काय तुम्हाला उत्तम पद्धतीनं माहीत आहे. त्यांचे चिरंजीव गीतेश विनायक राऊत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे, थोडं उलटं झालं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नगरसेवक आहेत. म्हणजे दोन्ही पितापुत्र त्यांच्या पक्षात सक्षम आहेत. मला यात राजकारण आणि बघा उद्धव ठाकरेचे खासदार नगरसेवक कसं वागतात हे असलं काही सांगायचं नाही आहे. मला राजकारणी कसे वागतात हे सांगायचं नाही आहे. पण ज्यांनी नीट वागावं याची शिकवण जगाला देण्याचा ठेका घेतला आहे ते कसे वागतात हे मात्र नक्की सांगायचं आहे. ही महिला पोलीस ठाण्यात जाते आणि तक्रार काय देते? मला माझ्या पतीसोबत नांदू दिलं जात नाही. मला माझ्या पतीचा सहवास मिळू दिला जात नाही. माझ्या पतीने माझ्याकडे येऊ नये, माझ्यासोबत राहू नये असं काही बोललं जातं. म्हणजे अजून त्याहीपेक्षा वाईट गोष्ट अशी की जादूटोणा केला जातो. काय? गोमूत्राला विरोध करणारे शिवसेनावाले जादूटोणा करायची म्हणून आपल्या सुनेला गोमूत्र पाजतात. काय बोलायचं याला अजून? यातल्या भयंकर प्रकार असा की गुन्हा दाखल झाला आहे तो जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत, आणि यांच्यासोबत 2 बाबांवर, बुवाबाजी करणाऱ्या बाबांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर 2 बाबांची नावं सांगू. एक फिरोज बाबा आणि दुसरा काजी बाबा. आता येते लक्षात? फिरोज बाबा आणि दुसरा काजी बाबा, या 2 बाबांवर सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत. काय कुठल्या कुठल्या कणकेचे गोळे करायचे, लिंबू करायचे, तिच्या देहावरून उतरून टाकायचे, काय तिला वा झालं पाहिजे, काय हनीमूनच्या दिवशी नवरा बायकोला जवळ जाऊ द्यायचं नाही, दोघांमध्ये रात्रीच्या वेळेचं एकत्रित येणं नाही झालं पाहिजे याची काळजी घ्यायची. कसल्या जादूटोणे करताय रे? असल्याने काय होतं? काय होतं? आपली सून अशी आपल्या सुनेसोबत आपण असं वागतोय हे पटतं का? आणि त्या राजकारण्यांना ज्यांनी जगाच्या समोर काय आपल्या मोठ्या नाकोट्यानं बोलायचं आहे त्यांना पटतं हे? अशाच एका राजकारणी महिलेच्या सुनेनं तक्रार दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या होत्या त्या. महिला शाखेच्या अध्यक्ष वगैरे होत्या. राजकारणी असं वागतात आपल्या सुनेसोबत? असं वागतात? म्हणजे नाथाभाऊंनी आपल्या सुनेला खासदार म्हणून निवडून येता येऊ नये यासाठी पक्ष बदलला. कुठल्या स्तराला चाललोत आपण? कोणत्या स्तराला चाललोत? आणि त्या सुनबाईंनी बोलता बोलता जी माहिती सांगितली ती तर अजून भयंकर आहे. अजून भयंकर आहे. खरं खोटं त्या सुनबाई जाणोत, त्या सुनबाईचे सासरे जाणोत. हो, विनायक राऊत पहिल्या पत्नीवर समाधानी नाहीत. त्यांनी दुसरी बायको केली आहे आणि दुसऱ्या बायकोला एका झोपडपट्टीत घर बांधून ठेवलंय. मोठं झोपडपट्टीत घर बांधलं
आणि विनायक राऊत त्या बाईकडे राहतात असं सुनबाई सांगतायत. खरं आहे हे? मग उगाच आमच्याकडच्या नेत्यांना का शिव्या घालायच्या तुम्ही उठून? 2-2 बायका करणाऱ्या का शिव्या घालायच्या? विनायक राऊत आपल्या सुनबाई ज्या दुसऱ्या महिलेचा आरोप करतायत, घराचा आरोप करतायत, त्या खरा की खोटा? हे तुम्ही म्हणताय आम्हाला घटस्फोटाची तयारी चालली आहे, अनावश्यक मागणी केली आहे वगैरे वगैरे, हे सगळं मान्य होऊ शकेल, असंही असू शकेल, आम्ही तुमची बाजू नाकारत नाही आहोत. पण आपण दुसरी बायको करायची, आपल्या सुनेला नवऱ्यासोबत नांदू द्यायचं नाही, त्यासाठी जादूटोणा करायचा, ही कोणती पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? हेच का बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार? यालाच निष्ठा म्हणायचं का? म्हणजे जो आपल्या पहिल्या बायकोसोबत निष्ठा दाखवू शकला नाही, दुसऱ्या बायकोसोबत निष्ठा दाखवू शकला नाही, आपल्या पोराच्या बायकोसोबत त्याला निष्ठा दाखवता येत नाही, हेच का? काय तुमचे ते पक्षविरोधी नेते होते, काय विरोधी पक्षनेते, माझंही चुकतं बोलता बोलता, अंबादास दानवे, त्यांनी सभागृहात एक भाषण केलं होतं महिलांच्या आत्मसन्मानाविषयी, महिलांच्या सन्मानाविषयी. काय काय बोलतात ते वाक्य दाखवू, ऐका. सभापती महोदय, एक मुंबईचा पोलीस उपअधीक्षक आहे, यांनी अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप त्या मुलीनं केलेला आहे सभापती महोदय. त्याच्यानंतर अकोला येथील एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहे, याने एका महिलेकडे, आता लाज वाटते बोलायला सुद्धा सभापती महोदय, पण एक मुलगी शरीर सुखासाठी पाठवण्याची मागणी केलेली आहे सभापती महोदय अकोल्यात. सभापती महोदय, पोलीस कशा पद्धतीनं वागतात, कारण या राज्याच्या या सगळ्या विषयावर, कायदा सुव्यवस्थेवर जसं पाहिजे तसं नियंत्रण आत्ताच्या घडीला सभापती महोदय सत्ताधारी पक्षाचं नाहीये, मंत्र्यांचं नाहीये. म्हणजे सभागृहात तुम्ही महिलांच्या अपमानाविषयी बोलायचं आणि तुम्ही तुमच्या घरी काय करायचं हेच. या अंबादास दानवेंना आठवतंय, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराने, आत्ता झालेल्या विधान परिषद निवडणुकीतल्या उमेदवाराने एका महिलेशी कसलं वर्तन केलं होतं, फोनवर काय काय बोलला होता, मला आवडतेस, मला हे बघायचंय, मला तुझी निकर बघायची आहे, मला तुझं ते बघायचंय, या स्वरूपाची भाषा होती. ह्या तुमचा महिला विषयक सन्मान, ही तुमची सगळी भूमिका, ज्याला आपल्या सुनेला सांभाळता येत नाही, आपल्या कार्यकर्त्यांना नीट वागा, आणि ज्यांनी भाषण केलंय ना त्यांच्या किती आहेत जरा सांगायचं? एक मराठा, एक ब्राह्मण, एक मुस्लिम, जरा व्यवस्थित नीट सगळी आकडेवारी मांडायची, कोण कुठे किती हे सगळं सांगायचं. काय झालंय ना, तुमच्याकडे स्त्रियांना म्हणजे उजागर झाला त्याला बडवायची सवय लागली आहे, पण तुमच्या घरात एवढे अंधार असतात हे कधी उघड होऊ देत नाहीत, आणि हे अंधार त्या सुनबाईने उघड केलेत. तिला लढण्याचं बळ मिळो, आणि खरंच देवाला प्रार्थना आहे, ती म्हणतीये तितके वाईट तुम्ही असू नयेत. नमस्कार.